अनैतिक संबंधांमधून घडणाऱ्या घटना सतत कानावरती ऐकायला येत असतात. या प्रकरणामध्ये देखील असंच काही घडलं होतं. एका नवऱ्याने आणि बायकोने मिळून त्रास देणाऱ्या आणि ब्लॅकमेल करणाऱ्या पुरुषाला संपवलं होतं आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये. जळगाव जिल्हा पाचोरा तालुक्यामधील विजय भीमा राठोड 24 फेब्रुवारी रोजी 11 वाजता घरातून बाहेर पडला होता, पण तो पुन्हा घरीच परतला नाही. एक दिवस उलटून गेला होता तरी विजय घरी आला नव्हता. त्यानंतर काळजी करून घरच्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलीस विजयचा शोध घेत होते, त्याचा तपास करत होते. 15 दिवस उलटून गेले होते, पण पोलिसांना या गोष्टीमध्ये काहीच सुगावा लागत नव्हता. पोलिसांचा तपास सुरू होता. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स या सर्व गोष्टींचा तपास झाल्यानंतर पोलिसांसमोर एक नाव आलं होतं, संजय परशुराम जाधव. संजय परशुराम जाधव याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर संजयने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी चांगली खातिरदारी केल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला लागला. त्याने दिलेल्या माहितीनुसार विजय भीमा राठोड आणि संजय जाधव याची पत्नी सोनाली जाधव या दोघांचे प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध असताना विजयने काही व्हिडिओज काढून ठेवले होते आणि या व्हिडिओच्या मदतीने तो सोनालीला सतत ब्लॅकमेल करत होता. ही गोष्ट सोनाली जाधव हिचा नवरा संजय जाधव याला समजली होती. त्यानंतर या दोघांनी मिळून विजय राठोड्याचा काटा काढायचं ठरवलं आणि या दोघांनी विजय याची निर्गुण हत्या केली होती. यानंतर त्यांनी विजयच्या मृतदेहाची विल्हेवाट देखील लावली होती. 15 ते 20 दिवसांपासून विजय राठोड्याचा शोध सुरू होता. सर्वांना वाटत होता हा बेपत्ता झालाय, कुठं गेलाय. विजय राठोड आता पुन्हा परत कधीच येणार नव्हता. नवरा आणि बायकोने मिळून विजय याचा काटा काढला होता. पोलिसांना अद्याप ही माहिती दिलेली नसून की या मृतदेहाची विल्हेवाट त्यांनी कुठे लावलेली आहे. कोर्टामध्ये हजर केल्यानंतर सोनाली आणि संजय जाधव यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा विषय? कमेंटमध्ये तुमच्या भावना नक्की व्यक्त करा. धन्यवाद.